नेपाळ पाठोपाठ मादागास्करमध्ये आंदोलन पेटलं. जेनझींच्या आंदोलनामुळे सरकार कोसळलं. राष्ट्राध्यक्ष अँडी राजोएलिना यांचं पलायन. आधी श्रीलंका, नंतर बांगलादेश, त्यानंतर नेपाळ आणि आता मादागास्कर. प्रस्थापित सत्ताधाऱ्यांविरोधात पेटलेला रोष आता जगभर पसरू लागलाय. पूर्व आफ्रिकेतील मादागास्करही आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पेटून उठलंय. जेनझींच्या आंदोलनामुळे राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांनी पलायन केलंय. त्यानंतर लगेचच मंगळवारी लष्करानं देशाची सूत्र हाती घेतल्याची घोषणा केली आहे. लष्करानं संसदेच्या कनिष्ठ सभागृहाव्यतिरिक्त सगळ्या संस्था बरखास्त केल्या आहेत. नागरी सरकार स्थापन करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नियुक्त केला जाईल अशी घोषणा लष्कर आणि जेंडरमेरी अधिकाऱ्यांच्या परिषदेनं केली आहे. वीज आणि पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर बनल्यानं इथल्या लोकांमध्ये असंतोष पसरला होता. भ्रष्टाचार, गैरव्यवस्थापन आणि गरिबीकडे सरकारनं दुर्लक्ष केल्यामुळं या असंतोषाचं रूपांतर चळवळीत झालं. लष्कराची एक तुकडीही या आंदोलनात सहभागी झाल्यानं परिस्थिती चिघळली. लष्कराच्या या तुकडीनं राष्ट्रपती तसंच मंत्र्यांनी पद सोडावं अशी मागणी केली. तसंच आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यकर्त्यांना तिथून पलायन करावं लागलं. मादागास्करच्या लोकसंख्येपैकी जवळपास 3/4 लोक गरिबीत जीवन जगतायत. मोठ्या प्रमाणात तरुण बेरोजगार आहेत. शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत अवस्था अतिशय बिकट आहे. महत्त्वाचं म्हणजे राजधानीत आंदोलन चिघळलेलं असताना 2009च्या सत्ता पालटात राजोएलिनाला सत्तेवर आणणारी एलिट लष्करी तुकडी कॅप्सॅट ही देखील त्यांच्या विरोधात गेली. लष्कराची तुकडी आंदोलकांच्या पाठीशी उभी राहिल्यानं पोलीस आणि निमलष्करी दलानंही सरकारची पाठ सोडली. ज्या लष्करानं इथं सत्ता पालट घडून आणला त्याच लष्करानं सत्ताधाऱ्यांना पदच्युतही केलं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.